भांडी वगैरे घासून सगळं हे एवढेचे बस झाले, एवढे आम्हाला पुरतील. मी तुम्हाला दाखवते ठेपले बनवल्यावर. इथे माझे ठेपले बनवून झालेले आहेत. एवढे ठेपले बनवले बघा बाबा. काय नाही आता लागतात कसे, दिसायला तर चांगले दिसत आहेत. दही बरोबर खाणार. इथे जेवायला घेतलंय. काय बनवलंय? मेथी पराठा. नाही ठेपले आणि दही दाखवते तुम्हाला मी. मला खूप भूक लागली, मला बोलायचं पण कंटाळा. मला असं मी कधी खाईल दाखवते मी तुम्हाला. दही आणि ठेपले. तर मी आता दही आणि ठेपले खाते. बाय गाईज, नंतर भेटू तुम्हाला. चांगले बनलेत. काय माहिती मला अचानक, मला ना पालेभाजी आवडते तुम्हाला माहिती आहे ना. तर मला अचानक मेथीची भाजी घेतली. मी बोलली की सारखी सारखी काय मेथीची भाजी काय ते जरा दुसरं बनवते. खूप दिवस झाले मी जेव्हापासून इथे आले तेव्हापासून मी चपाती बनवलीच नाही. आज पहिल्यांदा मी पोळपाट लाटणं यूज केलं या घरामध्ये आल्यानंतर. म्हणून मी बोलली की चला चपातीच्या बहाण्याने ठेपले बनवून घेते. कारण की इतकी सारी मेथी आणली आहे ना, एवढी भाजी कधी खाऊ. आजच सकाळी ती वाली भाजी फेकून दिली. ती लाल माठ आणि मेथीची मिक्स बनवली होती, ती फेकून दिली. कोणी एवढी कोण खात नाही ना माझ्याशिवाय, जास्त कोणच खात नाही इनफॅक्ट. तर मग म्हणून मी ठेपले बनवले. नंतर उद्या भाजी बनवेन, कारण की खूप भाजी आहे. पालक पण आणून ठेवली मी. पालक आणि मेथी मिक्स बनवेन, नाहीतर पालक आणि काहीतरी बटाटा वगैरे असं काहीतरी बनवेन.